ती नको घेऊ. सोमेशला झोप आले, कंटाळा आलाय. महेश झोपू दे दादाला, नको त्रास देऊ. महेश नको त्रास देऊ, झोपू दे सोमेशला. आता उडी मारतो ग महेश, नको झोप, शांत झोप. सोम्याची काठी टाकली माझ्या. महेश नाही ना, सांगितलं होतं ना नको मारू. गप्प नाही बसणार तो, झोपू दे त्याला. मारायचं आणि रडायचं मग, है ना. आईजवळ सोड की, पळत ती फटका मारली. आई सोमेश झोपू दे, मोठा भाऊ आहे ना, नाही मारायचं. ते इथं झोपलं का? महेश सोमेशला नको मारू. दार बंद केलंस का वाटतं? सोमेश झोपा, शांत झोपा. महेश नाही मारायचं. उडी मारतं आता, उडी मारणार. हा उडी मारणार, लांब जातं आणि उडी मारतं. मग मार खाल्ल्यावर मार खाल्ल्यावर रडायचं नाही. मग मार सोमेश, मार त्याला, मार त्याला. लय 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 त्रास देतो ना तुला. मार महेशला, लय त्रास देतो ना. महेश मोठा भाऊ आहे ना, का मारतो म्हणून त्याला. मीच जास्त आईचं दूध पेले, तू कमीच पेलेस तरी बी अंगात तिरकू आहे. महेश त्याला झोप आल्या ना, का त्रास देतो तू. ए महेश, कान बघ की हे. मार खाल्ल्यावर रडायचं नाही हं मग. केवढं साईज बघून तर पंगा घ्यायचं ना. साईज बघून तर पंगा घ्यायचा महेश. स्वतःच पडतं. कर धोबी पछाड, कर कर महेशला, मार. टाक उचलून, टाक त्याला. ही बिन आईचं दूध धोबी प्यायला पछाड, एवढं कुठं नाही झाले. मार धोबी पछाड. आईचं दूध प्यायला. महेश मार खाशील ना. एका हाताचे नाही त्याच्या, कशाला पण मार खाल्ले.